त्यांनी आधी केलेले आहे आधी यायच्या आधी तुमच्या अलकाताई यांनी पावलेचं स्वागत केलं आहे आधी यायच्या आधी. त्यानंतर विनायक कांबळे हे सगळे व्यवस्था पाहतात. काय त्यांचेच मला म्हणजे माहिती आहे त्यांच्या कामाची पद्धत चांगली आहे. त्याचं दुसरं सत्र सुरू झालं. दुसऱ्या सत्राचं सूत्रसंचालन डॉक्टर सुरेखा गळापूस यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. कारण त्यांना ती आवड आहे, त्यांची जी हॉबी आहे त्यामध्ये त्यांनी कामकाज सुरू केलं. आबासाहेबांचं प्रास्ताविक आधी होऊन गेलं ते मला काही ऐकायला मिळालं नाही. मला असं वाटलं की आमच्या आधी त्यांचं प्रास्ताविक होईल, पण तसं काही घडलं नाही. त्याच्यानंतर धनाजी सुरोसे यांनी आपला विषय थोडक्यात मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांचा आपल्या चळवळीला चांगला उपयोग करून घेता येईल, कारण ते आंबेडकरी चळवळीचे कट्टर समर्थक आहेत. अशा पद्धतीनं त्यांनी हे केलेलं आहे. त्याच्यात ते प्राध्यापक जे होते ते थोडेसे बसले आणि त्यांना झोप यायला लागली, पण ते निघून गेले. तर मी माझे चेहरे सगळे पाहत होतो सगळ्याकडे. का झोपेत होती तर वक्ता असा असावा, बोलत असताना त्यांनी लोकांचे चेहरे पाहिले पाहिजे. लोक काय करतात, लोक आपला नीट ऐकतात तर नाही, ते काहीतरी वाचतात, मोबाईल वापरतात, काहीतरी कार्य करतात, हे वक्त्याने पाहिलं पाहिजे. हे वक्ता कसा असावा त्याचा तो एक प्रकारचा ढाचा आहे, त्या ढाच्यात वक्ता असायला पाहिजे. आणि मग काही वक्ते जे वक्ते नाही त्यांच्याबद्दल मी काय बोलत नाही, पण त्यांनी काही इथे वेळ देण्याचा प्रयत्न केला, त्यांना मी धन्यवाद देतो. त्याच्यानंतर इथे आमचे विजयेंद्र लगाडे आले आणि निघून गेले. तर त्यांच्या मिटिंगला होत्या. रेखाताई इकडे त्या आल्याच नाही. तिथं बाबासाहेब येडेकर आता उत्साही कार्यकर्ता आहे, त्यांची मोठी बहीण माझ्या संपर्कात आहे, ते नंतर मला कळलं. अशा पद्धतीनं येडेकर आणि त्यांच्या आनंद नवसागर त्यांच्याबद्दल काय बोलायचं आहे. मी शोधत होतो नवसागर कुठं आहे, मला दिसत नव्हते, तर माझं स्वागत केलं तर माझ्या लक्षात आलं आहे बाबा. त्याच्यानंतर बाळासाहेब ओहळ आलेत का समोर. बाळासाहेब तुम्हाला बाळूचं बाळासाहेब करून टाकले आम्ही. त्याचं कारण असं आहे, म्हणून माझ्या लक्षात पटकन आलं नाही, तर मीच तुमचं नाव बाळासाहेब करून टाकलेलं. त्याच्या आधी जर बाळू 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 म्हणायचे आणि मला हे बरोबर दिसत नाही. एवढा मोठा माणूस त्याला बाळासाहेब म्हटलं तर काय तुमचं नुकसान होणार आहे. जरा बाळासाहेब सुद्धा आहेत, बसलेले आहेत. त्याच्यानंतर आपण शेख कुठे तुमच्याकडे जबाबदारी आलेली आहे, जे बी बसा, तुम्ही पण बसा. त्याच्यानंतर आनंद पारदुरे त्यांची एक चांगल्या पद्धतीने कामाची पद्धत आहे, धडाडीचा कार्यकर्ता आहे, प्रयत्न चालू आहे. त्यानंतर बाळकृष्ण शिंदे, बाळकृष्ण शिंदे तेही आहेत. त्यानंतर भाऊसाहेब कोंडे, रमेश घावर. ठीक आहे. तर प्रश्न असा आहे की मी आधी रिकाम्या खुर्च्या पाहत होतो. रिकाम्या खुर्ची यासाठी पाहत होतो, शिबिर म्हटलं तर एकही खुर्ची रिकामी असता कामा नये. शिबिराचा अर्थ असा आहे की ज्या मेहनतीने आबासाहेबांनी आणि त्यांच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित केलेलं आहे, ते शिबिर असतं 2-2 दिवसाचं, 3-3 दिवसाचं. पण त्यांनी फक्त दाखवलं की त्याला शिबिर कसं असतंय. त्याने जेवणही दिलं होतं व्यवस्थित. मी जेवण आलो, जेवण केलं. मला असं वाटलं जेवण काय त्याची चव बघितली, मला चव आवडली. म्हणजे जेवण देखील चवदार होतं, शिबिरही चांगलं चाललेलं होतं. आणि जे प्राध्यापक जे आले त्यांनी संपूर्ण अनेक बाबासाहेबांचा ठेवायचा प्रयत्न केला. काही गोष्टी त्यांना ठेवता आल्या नाही, कारण काय होतं की ते प्राध्यापक आहेत, शिक्षक आहेत, आणि शिक्षक असल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की हे सगळे माझे पालक आहेत. त्यांनी सांगितलं बाबासाहेब हे विद्यार्थी ते विद्यार्थी नाही, हे सगळे पालक आहेत. आणि पालक असल्यामुळे त्यांची थोडीशी अडचण झाली, त्यांना पूर्ण चळवळ मांडता आली नाही. त्यांना मांडायची होती, बरोबर मांडत होते. मी बघितलं काही गोष्टी त्याच्यातून सुटत होत्या. कारण सुटता मी म्हणजे यांना डिस्टर्ब करायचं नाही, चालू द्या. आणि साधारणपणे मी थोडंसं खाली बघायचो, समोर बघायचो, खाली बघायचो, समोर बघायचं. आणि मग कधीतरी आरतीकडे बघायचो, तिचा चेहरा बघायचो. ती मला सांगायची काहीतरी गडबड होते. म्हणून गडबड वगैरे काय होत नाही. लोक अतिशय सक्षम आहेत.
ताकदीनं बसलेले आहेत आणि ताकदीनं बसले आमचे सकपाळ गुरुजी जे आहेत त्यांच्या पद्धतीने ते नेहमी बोलत असतात. तर आज काय ते आधीच बोलले असतील माझ्या. आणि वसंतरावाबद्दल काय बोलायचं आहे? वसंतराव आमचा भाषा सम्राट आहे. आमचं भाषण कसं असावं, कशा पद्धतीनं भाषण करायचं त्याचे धडे वसंतरावाकडून घ्यायला काय हरकत नाही. पण परिस्थिती अशी आहे की सोन्याची किंमत तुम्हाला करता येते का हो? सोन्याची किंमत करता आली पाहिजे. आपल्याकडे सोन्यासारखी माणसं आहे. त्या सोन्यासारख्या माणसाचा आदर्श जो आहे आपण नजरेसमोर ठेवून कामाला लागलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ कशी होती प्राध्यापकांनी सांगितलं, तर सांगून काय गोष्टीमध्ये सोडून दिल्या म्हणजे अशा की बाबासाहेबांची चळवळ त्यांनी दाखले दिले की कोणता पक्ष काढला, नंतर शिवकाज फेडरेशन आलं, नंतर रिपब्लिकन पक्ष आला. हे सगळं करत असताना काही आमदार निवडून आले, नंतर 9 खासदार आले, बाकीचे आमदार निवडून आले, नगरसेवक बरेच झाले, मुंबई शहराचा महापौर आपल्या रिपब्लिकन पक्षाचा झाला. आता आपण रिपब्लिकन सेवेचं काम करतोय, पक्ष थोडा आपण बाजूला ठेवलेला आहे. बाजूला यासाठी ठेवलं आहे की पक्षाचे अनेक गट तयार झालेले आहेत आणि अनेक गट तयार झाल्यानंतर कार्यकर्ते विखुरले गेलेले आहेत आणि विखुरले गेलेले कार्यकर्ते संघटित करणं हे आजच्या शिबिराचं खरं गमक आहे. एक विखुरलेला कार्यकर्ता शिबिरामध्ये येऊन बसला पाहिजे, त्यांनी ऐकलं पाहिजे आणि आंबेडकरी चळवळ नेमकी काय आहे ते समजावून घेतलं पाहिजे. आणि समजावून घेण्याच्या दृष्टिकोनातून काही शाहीर मंडळी पण तिथे आहेत, त्यांची शायरी पण आधी मी ऐकलेली आहे. याच्या आधी पण त्यांची गीतं झाले असतील असं मला वाटतं. परंतु शाहिरांचं एक फार मोठं योगदान या चळवळीमध्ये आहे. माणसं झोपलेले आहेत ना, आपले झोपलेले माणसं जागृत करण्यासाठी